2024 मध्ये डिझेल कार घेण्याचा विचार असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा त्या मित्राला जो डिझेल कार घेणार आहे। तुम्हाला काय वाटते की डिझेल कार फक्त दिल्ली एनसीआर मधील लोकांसाठी डोकदुखी आहे, आपण दूर आहो आपल्याला काही विषय नाही, तर ते चुकीचं आहे। ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे अशा शहरांमध्ये डिझेल गाड्या 2 वर्षात म्हणजे 2027 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात याव्यात अशा सूचना प्रदूषण नियंत्रण संस्थेद्वारे प्रशासनाला देण्यात आल्या होत्या, पण या निर्णयावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। ऑक्टोबर 2023 मध्ये दिल्ली आणि मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट जवळील प्रदूषण जवळपास सारखेच होतं आणि जर दिल्ली सारखी कंडिशन झाली तर तुम्ही डिझेल गाड्या फक्त 10 वर्ष वापरू शकाल। आणि जर डिझेल गाडी घ्यायची असेल तर जास्तीत जास्त 10 ते 12 लाखापर्यंत घ्या, म्हणजे कसं जास्तीत जास्त एका वर्षात तुमचे 1 लाख रुपये त्या गाडीचे डिप्रिशिएट होतील। दिल्ली, मुंबई, बेंगळुरू सारख्या ठिकाणी राहत असताना आणि जर तुम्ही 30 ते 40 लाख रुपयाची गाडी घेऊन ठेवलेली आहे तर तुमचं नुकसान जास्त होईल। आणि जर तुम्ही कमर्शियल ड्रायव्हर आणि ट्रॅव्हल एजन्सी आहे, बिझनेसच्या हिशोबाने गाडी घ्यायची आहे तर डिझेल इज बेस्ट, कारण डिझेल मध्ये जे मायलेज भेटते, जे